morning, students. Good morning, students. The last video you have seen part number 1 and chapter number 1, basic concept in geometry. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही विभाग पाहिला प्रकरण क्रमांक 1 भूमितीतील मूलभूत संबोध याविषयी माहिती घेतली आहे. आज आपण सराव संच 1 शेजारील आकृतीवरून नावे लिहा. एक रेषीय बिंदू, किरण, रेषाखंड, रेषा आणि प्रश्न दुसरा शेजारील रेषेची वेगवेगळी नावे लिहा हे सोडून घेणार आहोत. प्रॅक्टिस सेट नंबर 1. लुक ॲट द पिक्चर and alongside and name the following question. Look at the picture alongside and name of the following: collinear points, rays, line segment, lines. Question number 2. Write the different names of the line. शेजारील चित्र पहा. Look at the figure. Alongside, name the following. शेजारील आकृतीवरून नावे लिहा. एक रेषीय बिंदू, कॉलिनियर पॉइंट्स, किरण, रेज, रेषाखंड, लाइन सेगमेंट, रेषा, लाइन. या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं कशी सोडवावीत किंवा ते कसे आहेत हे आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वप्रथम पाहूया एक रेषीय बिंदू. एका सरळ रेषेत असणारे बिंदू दोनापेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी 3 बिंदू एका सरळ रेषेत हवेत तेव्हा त्यास एक रेषीय बिंदू असे म्हणतात. या ठिकाणी एम, ओ आणि टी बिंदू एका रेषेवरती आहेत. बिंदू आर, ओ, एन एका रेषेवरती आहेत म्हणून त्यांना एक रेषीय बिंदू म्हणजेच कॉलिनियर पॉइंट्स असे म्हणतात. या आकृतीमध्ये निरीक्षण करा. किरण दिलेले आहेत. किरणांची नावं आपल्याला विचारलेली आहेत. आकृतीमध्ये ओ बिंदूपासून एकाच दिशेने बाणाची टोके असलेली सर्व आकृत्या म्हणजे किरण आहेत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी ओ एम, ओ पी, ओ एन, ओ टी, ओ एस, ओ आर हे सर्व किरण आहेत. या ठिकाणी हे किरण अशा प्रकारे दाखवलेले आहेत. त्याचं वाचन कसे करतात हे आपण पाहिलेलं आहे. किरण ओ एम, किरण ओ पी, किरण ओ एन, किरण ओ टी, किरण ओ एस, किरण ओ आर. इन इंग्लिश, रेज ओ एम, रेज ओ पी, रेज ओ एन, रेज ओ टी, रेज ओ एस, रेज ओ आर. या ठिकाणी एक एक किरण आपल्याला लाल रेषेच्या साह्याने दर्शवलेला आहे. नंबर 3. लाइन सेगमेंट. रेषाखंड, रेषेचा तुकडा, द पीस ऑफ लाइन. या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला रेषेने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. लाइन सेगमेंट एम टी, लाइन सेगमेंट आर एन, लाइन सेगमेंट ओ पी, लाइन सेगमेंट ओ एन, लाइन सेगमेंट ओ टी, लाइन सेगमेंट ओ एस, लाइन सेगमेंट ओ आर and line segment OM. Number 4, line MT,
and line area. आता पुढील प्रश्न नंबर 2, शेजारील रेषेची वेगवेगळी नावे लिहा असा आहे. राईट द डिफरंट नेम ऑफ लाईन. लाईन एल सिंगल वर्ड्स, सिंगल शब्दाने लाईनचे नाव सांगितलेले आहे. लाईन ए बी. लाईन ए बी कुठे आहे ते आपण पाहत आहोत. ए पॉईंट आणि बी पॉईंट वरती आपल्याला ए बी लाईन दिसत आहे. त्यानंतर लाईन ए सी. लाईन ए सी या ठिकाणी आपणास दिसत आहे. लाईन ए डी काळ्या रेषाने दाखवलेले आहे. ब्लॅक लाईन शोज लाईन ए डी. लाईन बी सी, लाईन बी डी अँड लाईन सी डी. अशा प्रकारे या आकृतीमध्ये जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 प्रकारे यांची नावं आपण लिहिलेली आहेत. जोड्या लावा. प्रश्न 3, मॅच द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 3. प्रश्न 4, खालील आकृतीचे निरीक्षण करा. त्यातील समांतर रेषा, एक संपाती रेषा व संपात बिंदू यांची नावे लिहा. ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर बिलो. नेम द parallel line, the concurrent lines and the points of concurrence in the figure. समोरच्या प्रश्नामध्ये जोड्या लावा असा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये अ गट आणि ब गट असे 2 गट दिलेले आहेत. अ गटामध्ये रोमन संख्याचिन्हामध्ये 1 2 3 4 अशा आकृत्या दिलेल्या आहेत. ब गटामध्ये स्मॉल लेटर्स अल्फाबेटिकली ए बी सी डी असे नावे दिलेली आहेत. यातून आपल्याला योग्य असे नाव निवडायचे आहे. क्वेश्चन नंबर 3, मॅच द फॉलोइंग. ग्रुप ए अँड ग्रुप बी. लाईक मराठी. इन ग्रुप ए, नंबर 1 figure, second figure, third figure, fourth figure given by them, and group B, their name, ray, line and line segment. प्रश्न 3 ची उत्तरे या निळ्या बॉक्समध्ये दिलेली आहेत. आकृती क्रमांक 1 चे नाव रेषा आहे म्हणून रेषा आणि 1 याच्यामध्ये एकाशी एक संगतीने बांधण दाखवलेलं आहे. सेकंड डी, थर्ड बी अँड फोर्थ ए. समांतर रेषा विचारलेल्या आहेत. समांतर रेषामध्ये पहिली रेष बी, रेष एम, रेष क्यू या समांतर आहेत. दुसऱ्या याच्यामध्ये आकृतीमध्ये रेषा ए आणि रेषा पी समांतर आहेत. याचे संपात बिंदू 3 आहेत. या ठिकाणी सर्वप्रथम आपण एक संपाती रेषा पाहू. रेषा ए, रेषा बी, रेषा सी आणि रेषा ए सी अशा या संपात बिंदू एक संपाती रेषा आहे. नंबर 2 मध्ये या ठिकाणी रेषा पी, रेषा क्यू, रेषा ए डी ह्या एक संपाती रेषा आहे. आणि या
ज्या बिंदूत एकत्र आणले आहेत ते बिंदूचे नाव आहे बिंदू ए आणि बिंदू डी, यांना संपात बिंदू असे म्हणतात. पहा, या ठिकाणी बाणाने दाखवलेले आहे. 1चा बाण सी कडे दाखवलेला आहे, 2चा बाण डी कडे दाखवलेला आहे, 3चा बाण बी कडे दाखवलेला आहे, 4चा बाण ए कडे दाखवलेला आहे. फिगर नंबर 1 लाइन, फिगर नंबर 2 लाइन सेगमेंट, फिगर नंबर 3 and figure number 4 shows by line. आणि या ठिकाणी ज्या समांतर रेषा आहेत त्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. सी आणि डी, ए आणि बी. त्यानंतर सी पण त्याला समांतर आहे, ए बी सी. तर या ठिकाणी बी ही दाखवलेली नाही, ती मी तुम्हाला या ठिकाणी कर्सरच्या साहाय्याने दाखवत आहे. या 3 रेषा समांतर आहेत. त्यानंतर पुढच्या ज्या समांतर रेषा आहेत त्या आपण पाहत आहोत, की ज्या हिरव्या रंगाने दाखवलेल्या आहेत. या ठिकाणी या रेषेंची इंग्रजीमध्ये उत्तरं दिलेली आहेत. मी पुन्हा घेतोय. पॅरलल लाइन्स, लाइन बी, लाइन एम, लाइन क्यू and second line A and line P. Concurrent lines, line A, line B, line C, line AC. Second line P, line Q and line AD. A point of concurrence, point A and point D. या ठिकाणी मराठीमध्ये फिगर आणि इंग्लिशमध्ये उत्तर मुद्दाम दिलेले आहेत, की ज्याला जी भाषा सोपी वाटेल त्या भाषेमध्ये ते समजून घेतील. समांतर रेषा आहेत, संपाती रेषा आहेत आणि संपात बिंदू आहे. मित्रांनो, एका बिंदूतून अनेक रेषा काढता येतात. यासाठी या ठिकाणी एक तुम्हाला घरी करण्यासाठी प्रयोग दिलेला आहे. थोडीशी गंमत म्हणून त्यांनी तुम्हाला या ठिकाणी एक थर्माकोलचा तुकडा घ्यायचा किंवा पुठ्ठा घ्यायचा, त्याला एक छिद्र पाडायचं, त्यातून दोरा व्हायचा आणि पुठ्ठ्याच्या चोहो बाजूला फिरवत जसा तुम्ही टेकवताल त्याप्रमाणे त्या द्वाराच्या कडेला रेषा ओढायच्या. तुमच्या लक्षात येईल की एका बिंदूतून अनंत रेषा जातात. आता सराव संच तुम्ही योग्य सोडवला आहे का? सोडवला असेल तर अशा प्रकारे तुमचे सराव संचाची उत्तरे यायला हवी आणि अशा प्रकारे जर आली असेल तर तुमचा सराव संच योग्य आहे.